उपवास चालू आहे तर रोज रोजच खिचडी खाऊन कंटाळा येतो. तर आज मी मस्त असा नवीन पदार्थ बनवलेला आहे. तर शाबू आणि बटाटापासून मी इथे पराठे बनवले आहेत. अगदी मऊसूत झालेले आहेत. अगदी दोनही जरी खाल्ले तरीही पोट भरून जातं. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सर्वात प्रथम अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे. हा आपण मिक्सरमध्ये बारीक दळून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक दळून घेतलेला आहे. तर आता इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत. ते असं खिसणीने खिसून घ्यायचे आहेत किंवा मग स्मॅशरने स्मॅश केलं तरीही चालेल, पण खिसणीने केलं की अगदी बारीक होतात. तर आता इथे बटाटा खिसून झालेला आहे. यामध्ये इथे मी शाबू जो बारीक करून घेतलेला होता तो इथे यामध्ये टाकलेला आहे. लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ. तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत असेल तेही टाकले तरीही चालेल आणि लाल तिखटच्या ऐवजी जर इथं हिरवी मिरची वापरली तरी देखील चालेल. तर बघा, हे सर्व जिन्नस आता एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा, इथं मी मस्त असा गोळा करून घेतलेला आहे. आता याचा आपण पराठा लाटून घेणार आहोत. तर मी एका चपातीच्या आकाराचं गोळा इथं घेतलेला आहे. तर आपण हा लाटून घेणार आहोत. तर हा जरा फाटला जातो पण काहीच हरकत नाही. तर हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. अगदी जास्त जाडसर नाही, पातळ नाही. पराठ्याचा मापानं आपण लाटून घेणार आहोत. तर बघा, एक टोपण किंवा एक प्लेट घ्यायची आहे. त्या साहाय्याने हा असा पराठा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे याला अगदी गोलाकार आकार येणार आहे व साईडच्या ज्या फाटलेल्या कडा आहेत त्या निघून जाणार आहेत. तर बघू शकता, मस्त असं गोल पराठा तयार झालेला आहे. तर आता इथे तवा गरम करून घेतलेला आहे. तर त्याच्यावर हा पराठा टाकून घेत आहे. तर बघा, 1 मिनिटभर एक बाजू शिकली की पण हा पराठा पलटी करून घ्यायचा आहे. तर पराठाचा मस्त असं शिकलेला आहे. तर आता हा आपण पलटी करून घेणार आहोत. तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता, पराठा एका बाजूनही चांगला शेकलेला आहे. दोन्ही साईडून पराठा मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा. अगदी चवीला छान लागतो. तर बघू शकता, मस्त असा पराठा घेतलेला आहे. तर असाच मी याच पद्धतीने अजून एक पराठा बनवलेला आहे. तो देखील इथे मी मस्त असा दोन्ही साईडून भाजून घेणार आहे. तर हे पराठे बनवायलाही अगदी सोपे आहेत आणि असं उपवासाला नवीन काहीतरी म्हणूनही ट्राय करू शकतो. तर एकदम छान बनतात. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आणि माझा चॅनल हा नवीन आहे त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व मला सपोर्ट करा. तर बघा, आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर अजून नवीन रेसिपीमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.